या काय अंजलीबाई आलेली दिसतायत राहायला. हो दुपारीच आली आहे. हो का? पण मुलींनीच सगळं केलं हो. म्हणजे अगदी जडजड वस्तू सुद्धा सगळ्यांनी मिळून आपल्या आपण उचलल्या. अरे मग पुरी आहेत कोणाच्या? खरंय तुमचं. पण मुलगी अगदी सालस आणि नेक आहे हो. नाही म्हणजे ठाऊक होतं की आपल्याला सगळे मदत करणार, पण अशा मदतीची परतफेड करणं फार कठीण असतं ना हो. पण पोरीनं अगदी छान युक्ती केली हो. काय? अहो मुळी सगळ्यांसाठी तयार पुरणपोळ्याच घेऊन आली आणि सगळं काम उरकल्यानंतर तो डबा घरात ठेवून निघून सुद्धा गेली. कुणाला काही बोलायची संधीच नाही मुळी दिली. वा, याला म्हणतात धोरणीपणा. खरंय. म्हणजे कृतज्ञताही व्यक्त झाली आणि अंतरही राखलं गेलं. वा. मेघना ये ग, तुझी प्लेट रेडी आहे. आले डबे भरती. साबुदाण्याची खिचडी आहे ना आज? हो. हा. भरपूर बटाटे घातलेस ना? हो नाना, भरपूर बटाटे घातलेत. चला मी तुमच्या बरोबर बसतो आता. अरे वा, संजीवनी बरोबर सेकंड राऊंड. भरपूर केलेस ना? हो नाना, भरपूर केलेत. बरं ऐक ना. काय म्हणू नकोस, तू आधी नाश्ता कर. अरे पण जरा ऐकशील तर. नाही, आधी खा. खाण्याविषयीच आहे. अरे बोलू दे रे तिला. हा बोल. मी काय म्हणत होते. अजून कुठे म्हंटलेस? काय हो नाना. हा बोल बोल बोल. तर मी असं म्हणत होते की थोडी खिचडी अंजलीला पण देऊन येऊ. मेघना, मला वाटतं थोडी स्पेस हवी आहे, एकांत हवाय. म्हणूनच तिने मला वाटतं स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतलाय. बरोबर? हो. मग तिला जी गोष्ट हवी आहे ती आपण तिला द्यायला हवी, खिचडी देण्यापेक्षा. कधी कधी एखाद्याला मायेनं कवटाळण्यापेक्षा त्याच्यापासून दूर राहणं अधिक मायेचं असतं. बरेच वेळा आपण आपल्या प्रिय व्यक्तीला जे हवंय ते देण्यापेक्षा आपल्याला जे काय हवंय ना तेच देत असतो. म्हणजे फक्त भेटवस्तूंबाबत बोलत नाही मी. वागणं, बोलणं, त्याच्या वागण्याचं इंटरप्रिटेशन आपण आपल्याला जसं आवडतंय तसंच करत असतो. आणि वर त्यालाच म्हणतो, बघ मी तुझ्यासाठी किती करतोय. गमतीदार असतं सगळं. तेव्हा आत्ता खिचडी खा, बटाटे घातलेली. आदित्य, खिचडीचं ठीक आहे, पण आम्ही कॉलेजमध्ये एकत्र जाऊ शकतो ना? हा. मी विचारू का तिला? काहीच हरकत नाही. विचारतेच. नाही कारण तिला माहिती मी रोज तुझ्या बरोबर जाते म्हणून. तिला हे विचारायला ऑकवर्ड वाटत असेल की आपण एकत्र जाऊया. विचारते. विचार. हाय अंजली. हॅलो. तुला पहिल्यापासून लेक्चर्स आहेत ना? हो. चल मग आपण एकत्र जाऊया. अगं पण डोंट वरी. ज्या दिवशी मला आदित्य बरोबर जावंसं वाटेल त्या दिवशी मी तुला सांगेन आणि जाईन त्याच्या बरोबर. पण आपण एरवी एकत्र जाऊया. ओके? चालेल. मी पर्स घेऊन येते. लवकर ये. काय सांगितलं मी तिला आपण एकत्र जाऊया म्हणून. आणि म्हटलं ज्या दिवशी मला आदित्य बरोबर जावंसं वाटेल तेव्हा मी तुला सांगेन आणि जाईन त्याच्या बरोबर. ओके, चल मग बाय, मी पळतो. हो बाय. सावकाश जा. हो बाय. चला. चल. अय ग, दमलो बाई नाही का? हो ग. बापरे बापरे बापरे. काय ग ती गर्दी, काय अर्थच नाही हा अर्चू. हो ना, जवळ अख्खी शाळा लोटली होती वया पुस्तकं घ्यायला. बरं इन्नीन 2च दुकानं. हो ना, जिथे या सगळ्या गोष्टी मिळतात. नाही ते काय. पण मला ना आता शंकाच यायला लागली की म्हणजे सगळ्या इयत्तांचे पालक
ते एकाच वेळी निघतात की काय वया पुस्तकं घ्यायला? खरंच ग. पण विजया, अजून आपल्याला 4-5 वर्ष तरी काढायचीच आहेत. हो. हे बरं ऐक ना, हं? जरा सरबताचं किंवा चहा कॉफीचं बघतेस का? अर्चू, मला फक्त 1 मिनिट बसू दे. मी लगेच देते तुला सरबत करून. हा प्लीज. बरं ठीक आहे, चालेल. म्हणजे काय, नंतर मग आपण निवांत बसून या वह्या पुस्तकांना कवर घालूया. दरवर्षी हे काम अमित दादा करतो, पण आता त्याला एक्स्ट्रा काम नको देऊया, नाही का? बाकी काय, पथ्य पाणी सगळं व्यवस्थित चालू आहे ना? व्यवस्थित आहे. आता थोडा हट्टीपणाही कमी झाला. नशीब. नाही पण चटका बसल्यावरच आलंय हे शहाणपण. पण चटका बसून सुद्धा शहाणपण न येणारी माणसंही आहेत की या जगात. हो ग, खरंच आहे का? चटके बसतील असं होऊ नये हो इथे. पण मला फरक नाही पडत. काय मी लवकरात लवकर इथलं काम संपवायच्या मागे आहे. कारण मुंबईत येऊन जे काम करायचं ना मला, ते खूप इंटरेस्टिंग आहे. ओके, ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. आणि हो, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी वकिलांशी बोलून त्यांना पुढची डेट घ्यायला सांगते आणि मग तुम्हाला कळवते. ठीक आहे. बाय द वे, मी आजच स्वतंत्र घरात शिफ्ट झाले. अरे वा, गुड फॉर यू. येस, रिअली गुड फॉर मी. आता एकदा केस मार्गी लागलं म्हणजे माझं समाधान होईल. हो, माझीही त्यासाठीच धडपड चालू आहे. आणि अंजली, तुम्ही काळजी करू नका. काहीही करून मी अनिलला न्याय मिळवून देईन. चला ठेवतो मी. टेक केअर. बाय. बाय. थँक्यूशी बोलल्यावर मला खरंच खूप बरं वाटतं, खूप हलकं वाटतं. कारण अनिलला न्याय मिळवून देण्यासाठी ते जीवाचं रान करतायत. नक्की मिळेल त्याला न्याय. मेघना, हं? आज मला शेवटचे 3 लेक्चर्स ऑफ आहेत. तर मी लवकर घरी जाऊ का? म्हणजे जे उरलेलं काम आहे ते करता येईल. कमान, तू असं परवानगी घेतल्यासारखं का विचारतेस? आपलं ठरलं ना सकाळी, एकत्र जाण्या येण्याचा अट्टहास करायचा नाही. आपापल्या प्रायोरिटीज प्रमाणे यायचं आणि जायचं. ओके? थँक्स मेघना, खरंच थँक्स. मैत्रीला हा मोकळा श्वासच खूप महत्वाचा असतो. अगं, उद्यापासून मुलांच्या शाळा चालू होत आहेत, त्यामुळे निदान पुढचा आठवडा तरी मला काही भिशीचं जमणार नाही. अगं, पण तू ही तारीख कशाला घेतलीस? अरे हो 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 हो, अगं विसरलेच होते. बरोबर आहे, बरोबर आहे. उषा चालली आहे ना जपानला? नाही नाही नाही, मम्मी काही करते आणि मॅनेज करते. हो हो, येते येते. ओके, बाय. जय हो. अरे येऊ का? या 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 या. या या. बसा. हो, नेहमीच्या जागी बसतो. अगो बाई, घरात अगदी सामसूम आहे. हो, ऍक्च्युली नाना माई आश्रमात गेलेत, विजया मार्केटमध्ये गेलीये आणि मेघना अजून कॉलेजमधनं आलीच नाहीये. पण मी आहे ना. हो हो, अगदी खरं आहे हो. तुम्ही आहात ना, म्हणजे कसं घरातली सर्वात उत्साही व्यक्ती इथे आहे म्हटल्यावर प्रश्नच मिटला. जय हो. मेघना भेटेल म्हणून थोडे उशिराच आलो आम्ही, पण अजून आलेली दिसत नाहीये. अमितरावही दिसत नाहीयेत. त्यांनाही भेटायचं राहिलंच होतं ना. हो हो हो. अमित दादाचं ना हल्ली काही नक्की नसतं, पण जेव्हापासून ते हॉस्पिटल झालंय ना, त्यानंतर ना सगळ्यांचंच लक्ष असतं त्याच्यावर. पण आता काय,
प्रोजेक्ट हेड झालाय ना तो. हो हो, मोठी जबाबदारी आहे हो. हो, पण होपफुली लवकर येईल तो. खर तर ना सगळ्यांचीच यायची वेळ झालीये. तुमचं अय्या बघा, बोलण्याच्या नादात ना मी तुम्हाला चहा पाण्याचंच विसरलं विचारायचं. आलेस हा? अर्चना ताई, काल तुमच्यापैकी कोणाची तरी किल्ली राहिली आहे माझ्या इथे. अय्या, हो का? ओ सॉरी, पाहुणे आलेत का? मी नंतर येते. अगं नाही नाही, थांब थांब. पाहुणे नाही, काही घरचेच आहेत. थांब, तुझी ओळख करून देते. अंजली, हे मेघनाचे बाबा. जय हो. आहा, जय हो म्हणजेच नमस्कार. जय हो. नमस्कार. आणि मेघनाची आई. नमस्कार. नमस्कार. आणि काका काकू, ही अंजली, मेघनाची मैत्रीण. हा, म्हणजे नागपूरच्या ट्रेनिंग मध्ये मेघनाच्या रूम पार्टनर होतात ना तुम्ही? हो, आणि आता कॉलेजही एकच आहे आमचं. ती आता इथेच राहायला आली आहे, आपल्या वाडीत. हो का? वा वा, छानच झालं. म्हणजे मेघनाला येता जाता सोबत झाली. पण आज गेला नाहीत का तुम्ही कॉलेजला? मला शेवटचे 3 लेक्चर्स ऑफ होते ना, म्हणून आज लवकर आले. हॅलो. हा अंजली, काही अर्जंट आहे का? मी अहो बोला बोला, आमचं दडपण घेऊ नका. हॅलो. बिझी आहात का तुम्ही? बिझी असतच नाही, पण 5 मिनिटात करू का मी फोन? हरकत नाही. काय केस बद्दलच एक मुद्दा आठवला होता. खरंच? हो, म्हणूनच फोन केला. मी 1 मिनिटात करते फोन. ठीक आहे, हरकत नाही. काय ग, काही टेन्शन आहे का? नाही, उलट मला जे केसमध्ये मदत करतात ना, अनिलचे मित्र, त्यांना केस संदर्भात एक मुद्दा सुचलाय, म्हणून केला होता त्यांनी फोन. हो. अहो नाही नाही, तुम्ही खरं तर ताबडतोब बोलायला पाहिजे त्यांच्याशी. खूप महत्वाचं असतं हे सगळं. हो, बोलते. ताई, चावी. हो हो, येते. अहो अर्चनाताई, आजकाल या कोर्ट केसेस चालवणं म्हणजे भयंकर काम आहे हो. आणि ह्यांना कुठेतरी एक माणूस, भला माणूस मदत करतोय. अशी माणसं नसतात हो जगात. बाबाजी, बाबाजी लक्ष असू द्या हो त्यांच्यावर. ओ माय गॉड, आई बाबांना 22 तारखेचं सांगायचंच राहिलं. अरे हो रे, आपण आपले त्यांनी आणलेल्या ओल्या नारळाच्या करंज्या चापत बसलो. डोंट वरी, आपण जातीने जाऊन निमंत्रण देऊ त्यांना. ओके ओके, डन. खूप मजा येणार आहे यार 22 तारखेला. मला ना अर्चूची आयडिया पण आवडली आणि नानांचंही म्हणणं पटलं. होय, तुला सुट्टी मिळणार आहे ना? हो, मी बोललीये प्रिन्सिपल सरांशी आणि त्यांनी केलंय अलाव. Good. फक्त आमच्या सगळ्या प्राध्यापक मंडळींना देसाईवाडीला 100 वर्ष पूर्ण झाल्याच्या आनंदात सामील व्हायचंय. अरे मग येऊ दे की, मोस्ट वेलकम. आपल्या देसाईवाडीचे दरवाजे सगळ्यांसाठी नेहमीच खुले. ऍक्च्युली राहण्यासाठी हॉटेलचं बुकिंग करायचंय मुंबईत. 1-1.5 महिना तरी राहावं लागेल. तुमचं काम नेमकं कोणत्या एरियात आहे? नाही, तसं ठिकाण फिक्स नाही हो. फिरावं लागणार आहे मला भरपूर मुंबईत. म्हणूनच मी विचार काय केला, तुम्ही जिथं कुठं राहताय ना, त्याच परिसरामध्ये आसपास एखादा हॉटेल बघावं. म्हणजे काय, केसचं काम सांभाळताना आपला ट्रॅव्हल टाइम वाचेल. कसं आहे, मुंबईत आजकाल ट्रॅफिकमुळेच सगळ्यात जास्त वेळ जातो, नाही का? हो, बरोबर आहे. माझं कॉलेज, तुमचं काम आणि केस, या सगळ्याची सांगड घालायची असेल तर वेळेचं गणित बांधावंच लागेल. त्या दृष्टीने तुम्ही म्हणताय ते योग्यच आहे. हो, पण तसं सुटेबल हॉटेल शोधावं लागेल ना. तुम्हाला सांगतो, मी अनेक वर्ष राहिलोय हो मुंबईत, पण आतापर्यंत हॉटेलमध्ये राहण्याची वेळ नव्हती आली. हो, बरोबर आहे. तुम्ही म्हणताय तसं मी चौकशी करते, प्रज्ञालाही विचारते आणि माझ्या मैत्रिणीच्या मिस्टरांनाही विचारून ठेवते. पण तुम्ही प्लीज तुमचं काम डिस्टर्ब करू नका. त्यासाठी मी बघते आणि कळवते तुम्हाला. थँक्स. वेलकम. आणि हो, काल जो तुम्ही मुद्दा सांगितला त्याची मी नोट तयार केली आहे. गुड. ॲडव्होकेट म्हात्रेंना मेल करते आणि तुम्हालाही पाठवते. येस, ऑफकोर्स.
एनिवे मी ठेवतो आता. टेक केअर. बाय. बाय. युअर वेलकम. हॅलो. हॅलो. हाय. बरं झालं तुम्ही दोघे एकत्र भेटलात. काही काम होतं का? हो, म्हणजे बोल ना. म्हणजे अनिलचा मित्र तुम्हाला केसमध्ये मदत करतोय. मदत म्हणजे काय, सगळी जबाबदारी त्यानेच घेतली आहे. म्हणजे अंकीच ना? हो. अँकी? असं कसं नाव? अरे तिचा मुलगा आहे ना साहिल, त्यांनी अंकल अंकल म्हणता म्हणता त्याचं अंकी करून टाकलं. मग पुढे तेच नाव पडलं म्हणे. सो स्वीट. सॉरी काय म्हणत होता तुम्ही? मी म्हणत होते की त्यांची एक असाइनमेंट आहे मुंबईत आणि केसचंही काम आहे, त्यामुळे 1-2 महिने ते मुंबईतच राहणार आहेत. तर वेळ वाचवण्यासाठी ह्याच परिसरात एखादा हॉटेल बुक करावं राहण्यासाठी, असं म्हणत होते ते. तेच विचारायचं होतं. ठीक आहे, मी फाइंड आउट करतो. कधी येणार आहेत ते? बहुतेक ह्याच 5-6 दिवसात. अच्छा, नो प्रॉब्लेम. मग मी प्रज्ञाच्या मिस्टरांना नको ना विचारायला? नाही काही गरज नाहीये. मी बघतो आणि मी सांगतो तुम्हाला. थँक्यू. अंजली, आपण बरोबरच जाऊ. ओके चला, मग मी पळतो. हो. बाय. बाय बाय. 3ही डबे संपवायचे. हो य. चलो बाय. बाय. माधवी. वा वा माधवी, काय तुडुंब जेवलोय हो. म्हणजे बघा, पोट सांगत होतं सुरेश आता बास, सुरेश बास, आणखी खाऊ नकोस, पोट फुटेल. पण मन म्हणत होतं खा मेल्या. फार खाल्लो. जय हो. तुम्हाला थोडी बडीशेप आणून देऊ का? नाही 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 नाही. ओ, इतकी उत्तम चव रेंगाळते त्या आमरस पुरीची तोंडात. बडीशेप नको नको. मेघनाला देसाईवाडीत शेजारीच मैत्रीण आली आहे, किती बरं झालं नाही? होय हो. पण वाईट वाटतं बिचारीचं. एकटीनेच एवढा सगळा जन्म काढायचा म्हणजे किती कठीण असतं ना. हा, आणि त्या बिचारीला मुलगा पण आहे ना. अशा परिस्थितीत दुसरं लग्न होणं पण जरा अडचणीतच काम असतं. बाबाजी, लक्ष असू द्या हो तिच्यावर आणि तिच्या पोरावर. लक्ष असू. अहो अहो काय होतंय? कळ आली हो मला. अहो काय होतंय? कळ गेली. अहो अहो पोट तुडुंब भरलंय म्हणालात ना, म्हणून होत असेल. नाही अहो, अटॅक. बाबाजी मला इतक्यात मारायचं नाही हो. अहो, माझ्या नातवंडाची तोंड बघायची. अहो काहीतरी काय बोलताय? मी बघा तुम्हाला ओवा आणि गरम पाणी घेऊन येते. हा, त्यांनी बरं वाटेल. आणि जर नाहीच वाटलं ना तर पटकन डॉक्टरांनाही फोन करते. तुम्ही थांबा, रिलॅक्स व्हा, मी आलेच. बाबाजी लक्ष असू दे बाबाजी. मला 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 नाही मारायचं इतक्यात. बाबाजी मला नाही मारायचं. रिचो, बघ जरा कोणाचा फोन आहे. आदित्य. अगं मग बोल तू. हॅलो सतीश, अरे पडला नाहीस ना तू? सतीश नाही, मी बोलतेय. सतीश पडलाच आहे. तुझं काय काम असेल ना तर प्लीज मला सांग. हे हॅलो, कूल डाऊन.
एवढं भडकायला काय झालं तुला? अर्चू, तू जाम चिडचिडी झाली असं हल्ली. ए उगीच मला काही बोलू नकोस हा. काय काम आहे तेवढं सांग, कारण मलाही झोप आली. आई शपथ, आम्ही इकडे राबतोय आणि तुम्ही दुपारच्या झोपा काढताय. असतो एखाद्याच्या नशिबात ऐशो आराम. हा. चला आपण तरी काय करणार. आणि काय रे, तुला काही काम बिम दिसत नाहीये, गप्पा मारत बसलाय आणि ते एसीत बसून. ए हॅलो, खूप काम आहेत मला, खूप काम आहेत आणि कामं करायची आहेत पण मला. तू फक्त मला एवढं सांग की सतीश खरंच झोपलाय का? तसं असेल तर मी संध्याकाळी बोलून घेईन त्याच्याशी. थांब जर. सतीश, सतीश, आदित्य, अरे तो खरंच झोपलाय. म्हणजे दुपारी आला, जेवला आणि आता झोप लागली त्याला. हो, तू मला म्हणाला होता की दुपारीच घरी येणार आहे. अगं म्हणून तर फोन केला ना मी आता. हो पण काय काम आहे ते सांग ना. अगं काही नाही का, ती अंजली आहे ना, तिला तिच्या केसमध्ये तिच्या नवऱ्याचा एक मित्र मदत करतो. आता तो 2 महिन्यांसाठी मुंबईला येतोय, तर त्या दोघांना त्यांचे त्यांचे व्याप सांभाळून ते केसचं काम बघायचंय. म्हणून त्याचं असं म्हणणं पडलं की आपल्या एरियामधल्याच कुठल्या तरी हॉटेलमध्ये उतरावं. तर आपल्या एरियामध्ये असं कुठलं वेल नोन हॉटेल आहे का असं अंजली विचारत होती. म्हणून म्हटलं की. अच्छा, म्हणजे तर राहण्याची जागा झाली, आता हॉटेल शोधायची मोहीम आहे का? हे अर्चू, तू असं नेहमी तिरकं का बोलतेस ग? माहित नाही रे, पण मला ना आता असं मध्येच राग येतोय. असं आहे का? मग ठीक आहे, मी फोन ठेवतो. तू ना तुझ्या डोक्यावर बर्फाची लादी ठेव. हो हो चालेल. हा, मी बर्फाची लादी ठेवते, पण हॉटेल तू शोध, कळलं? करा करा, स्वतःची कामं करा आणि इतरांची करा. चल चल, बाय बाय, चल बाय बाय.